मित्राच्या बहिणीसोबत दुसरं लग्न आणि जाब विचारणाऱ्या मित्राचाच खून। घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावरील खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून मयत सुनील शिंदे व विनायक मोहिते दोघे चांगले मित्र होते। विनायक मोहिते याचं पहिलं लग्न झालेलं असताना देखील मयत सुनील शिंदे यांच्या बहिणीसोबत दुसरं लग्न केल्यानं मयत सुनील शिंदे हा विनायक मोहिते याला वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून विनायक मोहिते याने त्याचे मित्र अभिजित जांभळे, प्रभू तळगडी यांच्या मदतीनं डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वय 35 राहणार मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव, अभिजित सर्जेराव जांभळे वय 19 राहणार गुंडेवाडी तालुका मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणातील प्रभू परशुराम तळगडी हा फरार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर घाटात काल सोमवारी दिनांक 8 रोजी सकाळी 9:30 वाजण्यापूर्वी घाटनांद्रे येथील सुनील विलास शिंदे वय 30 या तरुणाचा मृतदेह आढळून आलेला होता। सुनील शिंदे याचा डोक्यात दगड घालून अज्ञात कारणानं खून केल्याचं उघडकीस आलं होतं। याबाबत कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात मयत सुनील याची आई मालन विलास शिंदे यांनी फिर्याद दिलेली होती। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं पथक तयार केलं होतं। खुनाच्या ठिकाणी पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदीप नलावडे, सागर लवटे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की घाटनांद्रे ते तिसंगी येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रस्त्यावर आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या पथकानं मालगाव ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्या ठिकाणी अभिजित जांभळे, विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेतला। या दोघांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली। पोलिसांच्या पथकानं कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। मयत सुनील शिंदे व विनायक मोहिते एकमेकांचे मित्र असून विनायक मोहिते याचं पहिलं लग्न झालं असताना त्याने मित्राच्या बहिणीसोबत दुसरं लग्न केल्यानं सुनील शिंदे हा मोहित्याला वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून अभिजित जांभळे व प्रभू तळगडी यांच्या मदतीनं सुनील शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली विनायक मोहिते यांनी दिली। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पुढील तपासकामी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले। तसेच फरार झालेला साथीदार प्रभू तळगडी याचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अनिल कुळेकर, नागेश खरात, सागर टिंगरे, दर्यापा बंडगर, संदीप गुरव, सतीश माने, मशिंद्र बर्डे, शिवाजी सिद्ध, पोलीस नाईक उदय माळी, पोलीस शिपाई केरबा चव्हाण, विक्रम खोत, पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ, सिद्धेश्वर कुंभार, पोलीस शिपाई अभिजित पाटील, अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। विशेष प्रतिनिधी कवटेमहांकाळ।